सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। After the completing Atmanepadiya, you have to by heart of the verse of Atmanepadiya. There are 4 verses is there. We have to continue the next chapter is Ashtadashah Patah Upkarasya Smaranam. The meaning of Upkarasya Smaranam is remembering a good टन म्हणजे आपण कोणावरती काय उपकार केले त्याची परतफेड एका व्यक्तीने कशी केली तर या स्टोरीच्या माध्यमातून घेतलेली आहे। जसं आपल्या राज्यामध्ये मीन्स जगामध्ये नेचरमध्ये सूर्य, फळे, फुले, झाडे, पक्षी, नदी सगळ्या गोष्टी आहेत। ओके, द लाईक दॅट एक संस्कृत सुभाषित आहे, रविचंद्र घनवृक्षाः दधी गावच्च सज्जनाः एते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः। लोके मीन्स इन द वर्ल्ड, रवि मीन्स सूर्य, चंद्र, मून, घन मीन्स क्लाउड्स, वृक्ष मीन्स ट्रीज, सज्जनाः गुड पीपल। ओके, एते परोपकाराय म्हणजे त्यांना लोकांनी देवानी कशासाठी निर्माण केले, लोके देवेन निर्मिता, क्रिएटेड बाय गॉड फॉर व्हॉट, परोपकाराय, परोपकार करण्यासाठी। जसं नदी पाणी देते, वृक्ष सावली देतात, ऑक्सिजन निर्मिती करतात, ओके, सूर्यप्रकाश देतो, ओके, आणि गुड पीपल लोकांसाठी चांगलं करतात, ओके, असे वेगवेगळे गाई दूध देतात, ओके, गावह मीन्स गाई। तर अशा प्रकारची एक स्टोरी आहे इज रिलेटेड टू रामायण, ती आपण बघणार आहोत। बिफोर द स्टार्टिंग द स्टोरी म्हणजे बिफोर द स्टार्टिंग द चॅप्टर वी हॅव टू सी द इंट्रोडक्शन अँड ॲट द एंड ऑफ द लेक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ॲक्टिव्हिटी अँड प्रोजेक्ट कोणते कोणते आहेत ते मी थोडंसं अजून त्यावर डिस्कस करणार आहे। आपण ऑलरेडी ऑनलाईन सेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे, तरी पण तुमच्या लक्षात राहण्यासाठी कसं करायचं हे मी या लेक्चरमध्ये सांगणार आहे। तर वी हॅव टू सी द इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर। As per Hindu mythology, many ancient mountains had wings and had a divine power of a flight. Means according to Hindu mythology मध्ये काय होतं की एन्शंट माउंटन्स जे होतात त्यांना पंख होते आणि त्यांच्यामध्ये एक पॉवर होती, उडण्याची शक्ती होती। However, due to some misunderstanding, Lord Indra chopped off the wings of Mainak's 99 brothers. पण कुठल्या तरी मिसअंडरस्टँडिंग ॲक्च्युली स्टोरी अशी होती की ते पर्वत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात होते, त्याच्यामुळे सृष्टीमध्ये खूप बाधा येत होती। ओके, अँड दॅट्स वाय इंद्र, ओके, देवांचा राजा जो इंद्र आहे, ओके, त्यांनी काय केलं की त्यांनी मैनाक जो पर्वत आहे त्यांचे 99 जे भाऊ होते त्यांचे पंख स्वतःच्या वज्राने कापून टाकले। ओके, पण जेव्हा काय झालं पुढची स्टोरी आपण बघतो। हाऊ एव्हर मैनाक सॉट हेल्प फ्रॉम वायू गॉड, मग त्यांनी वायूकडून म्हणजे वरुण देवतेकडे त्यांनी प्रार्थना केली अँड सो वायू प्लेस मैनाक इन टू द ओशन ब्लॉकिंग डेमॉन्स फ्रॉम कमिंग आउट फ्रॉम द अंडरवर्ल्ड। ओके, त्या वायूने म्हणजे हनुमान यांच्या पित्याने त्याला समुद्राच्या तळाशी जागा दिली का, कारण जे डेमॉन्स होते, राक्षस होते, जर ते समुद्र मार्गाने अंडरवॉटरवरून जर अंडरवर्ल्डवरून जे आले खाल्लं की तो त्यांना स्टॉप करू शकेल। अँड ही लेटर कम आउट टू सर्व हनुमान इन हिज मिशन फॉर हिज रामकार्य। आणि जेव्हा श्रीरामाच्या कार्यासाठी हनुमान जे आहे सीतेला लंकेला भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांना आठवलं की हनुमानजीच्या पित्याने आपल्याला हेल्प केली होती, तर आपण त्यांना काहीतरी मदत करू, आणि ती स्टोरी आता आपण ह्याच्यामध्ये बघत आहोत इन द फॉर्म ऑफ द संस्कृत। तर वी हॅव टू सी द स्टार्ट द स्टोरी रामायण आदिकाव्यम। आता रामायणाला आदिकाव्यम का म्हटलेलं आहे, बिकॉज द फर्स्ट एपिक ऑफ इंडिया इज अ रामायणम, इज अ कंपोजर ऑफ रामायणम इज अ वाल्मिकी। त्यांनी पहिले काव्य जे रचलं ते रामायण होतं, म्हणून रामायणाला आदिकाव्यम असे म्हणतात। अँड रामायणस्य रचिता रचिता वाल्मिकी ही, रामायणाचे जे रचयिता आहेत ते वाल्मिकी आहेत। ओके, अँड दॅट्स वाय वाल्मिकीला सुद्धा काय म्हणतात, आदी कवी ही वाल्मिकी ही, फर्स्ट पोएट वाल्मिकी। ओके, अँड इन द रामायण मीन्स व्हॉट, रामस्य अयनम, अयनम मीन्स व्हॉट, अयनम मीन्स journey of Rama is there is, okay, means according to that श्रीरामस्य चरितम अस्य ग्रंथस्य विषय, श्रीराम बायोग्राफी ऑफ श्रीराम। ओके, श्रीरामाची इन्फॉर्मेशन बायोग्राफी त्यांचं काय आहे, त्यांनी काय काय कुठले युद्ध केले, काय केलं त्याच्याबद्दल सगळा हा ग्रंथांचा विषय आहे। अँड एष प्रसंग दिस स्टोरी इज टेकन फ्रॉम रामायण। तर स्टोरी स्टार्ट होते, यू नो व्हेरी वेल की सीतेचं
रावणाने अपहरण केलेलं, किडनॅप बाय रावण. आणि सीतेचं जेव्हा अपहरण केलं गेलं तर जटायू नावाचा पक्षी त्यांनी रावणाशी युद्ध केलं, पण त्या युद्धामध्ये तो बिचारा मारला गेला. पण सीताने ओळख पठावी म्हणून काय केलं, तिने त्या रस्त्यामध्ये स्वतःचे दागिने टाकले. ओके, आणि ते दागिने श्रीरामांना सापडले आणि त्यांना कळलं की जी सीता आहे, जी सीता देवी आहे ती आहे लंकेमध्ये. पण त्यांना कन्फर्म करायचं होतं, त्याने सीतेला आधार द्यायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं की हनुमानाकडे स्वतःची ओळख पठावी, खूण पठावी आणि तू सुरक्षित राहा म्हणून अंगठी पाठवली. आणि तेव्हा हनुमान जे आहे सीतेच्या अन्वेषणार्थम, तर आपण स्टोरी स्टार्ट करूया. मारुतीही सीतायाः अन्वेषणार्थम, मारुतीही सीतायाः अन्वेषणार्थम लंकां प्रति उड्डयते. लंकाम इज अ टिकलाइन लाइक माला, is ending in a malam. Okay, Sitayaha is the ending in a decline like mala. Sitayaha of Sita is a shashti vibhakti. Prati means towards. Uddayate, you can write the meaning because the next slide the meaning is there. You can write copy from the meaning from the slide. Uddayate, Uda plus D. Actually Uddayate is the word. Uda plus D means fly. Uddayate, recently we study about the Atmanepadiya is ते इथे अंते. तर उड्डयते is taken from उदा plus D. ओके, म्हणजे मारुती सीतेच्या शोधासाठी अन्वेषणार्थम फॉर सर्चिंग लंकां प्रति उड्डयते, लंकेला त्यांनी प्रस्थान केलं. मार्गे महासागरः अस्ति. महासागर मीन्स ओशन. मार्गे in the way, on the way. Marge is the which vibhakti? Marge is the सप्तमी विभक्ती. ओके, मार्गे महासागरः वर्तते अस्ति, सॉरी, तस्य तले, तस्य तत् प्रोनाउन षष्ठी विभक्ती. तस्य तले, इन इज तले मीन्स बॉटम. अवर्तत, अवर्तत इज अ वर्ड, इज द लंगलकार मीन्स पास्ट टेन. आता आपण लंगलकार पुढच्या लेक्चरला आपण शिकणारच. अवर्तत मैनाक नाम पर्वतः, मैनाक नावाचा पर्वत. ओके, ने मैनाक नावाचा पर्वत, पर्वत मीन्स माउंटन. ओके, यदा मैनाकः गगने मारुतिं पश्यति तदा स उद्गच्छति. यदा मतलब जेव्हा, वेन, मैनाक, मैनाकाने गगने, गगने म्हणजे इन द स्काय, मारुतीम टू मारुती, पश्यती सीज त्यांनी बघितले, तदा ॲट दॅट टाइम स उद्गच्छति, उद्गच्छति मीन्स कमिंग आउट. इन द लास्ट टाइम वी ऑलरेडी स्टडी अबाउट द प्रिफिक्स. तो उद्गच्छति, उत मीन्स अप. Okay, this is the prefix means upasarga. I already told that there are 22 prefix in the Sanskrit and already I shared the one picture of a upasarga. Okay, the ut means abgachati, coming out. Okay, then samudrat bahi ayati. Bahi means out. Okay, meaning of a bahi, out. Whenever bahi means out coming in the sentence, bahi is the indeclinable. That time we have to use पंचमी विभक्ती. ग्रामात बही, समुद्रात बही, नगरात बही म्हणजे समुद्राच्या बाहेर. आयाती केम. ओके, देन मारुतीना क्रमणीय मार्गः दीर्घः. क्रमणीय म्हणजे जाण्याचा. ओके, मार्गः वे, दीर्घः मीन्स लॉंग. मारुतीना is the तृतीया विभक्ती. Actually Maruti word is ending in E. Still we are not to study about the ending in E pratyay like the Kavi, Mati, Nadi, Vari. Kavi is the Pullingam, Mati is the Napusaka, sorry, Mati is the Srilingam, Nadi is the Srilingam. Okay, and Vari is the Napusakalingam. तर आपण अजूनपर्यंत आपण अभ्यास केला नाही. कवी, मती, नदी, वार. तर मारुती इज डिक्लाइन लाइक कवी, मारुतीना, कवीना, क्रमणीय मार्ग, गोइंग टू मार्ग दीर्घ. ओके, त्याच पॅसेज इज कम्प्लिटेड. तर आपण काय बघितलं की रामायण आदि काव्यम. अँड हु इज द कंपोजर ऑफ रामायण? राईट, वाल्मिकी. अँड अस्य ग्रंथस्य कः विषयः? श्रीरामस्य चरितम्. ओके, एषः प्रसंग कस्मात्? एषः प्रसंग रामायणात्. ओके, दे नेक्स्ट क्वेश्चन. मारुती सीताया अन्वेषणार्थम कां प्रति उड्डयते?
लंकां प्रति उड्डयते, मारुती सीताच्या अन्वेषणासाठी म्हणजे शोधण्यासाठी लंकेच्या प्रती गेला. किंवा मारुती कस्याः अन्वेषणार्थं लंका प्रति उड्डयते, सीतायाः अन्वेषणार्थं. मार्गे कः अस्ति, मार्गे महासागर अस्ति. कुत्र महासागर अस्ति, मार्गे. देन तस्य तले अवर्तत मैनाक नाम पर्यंत. बॉटम ऑफ द ओशन मीन्स महासागर कुठे, म्हणजे समुद्राच्या खाली तळाशी मैनाक नावाचा पर्वत होता. तुम्हाला मी आताच रिसेंटली सांगितलं की मैनाकचे 99 ब्रदरचे पंख इंद्राने छाटून टाकले, बट वायुदेवताने म्हणजे हनुमानाच्या वडिलांनी त्याला वाचवले आणि त्याला बॉटमला म्हणजे समुद्राच्या तळाशी त्याला शिफ्ट केलं, तिथे ठेवलं. ओके. आणि त्याला ते आठवलं की त्यांनी मला वाचवलं, म्हणून त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी यदा मैनाक गगने मारुतीं पश्यती, वेन मैनाकाने जेव्हा गगने इन द स्काय मारुतीला पाहिलं, तदा स उद्गच्छती, समुद्रात बही आयाती, समुद्राच्या तो बाहेर आला. मारुतीना क्रमणीय मार्ग दीर्घ. ॲक्च्युली मार्ग फॉर मार्ग दीर्घ इज द ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ओके. मार्ग नाऊन आहे तर दीर्घ ॲडजेक्टिव्ह. तर नाव वी हॅव टू सी the shabdartha of this. You have to write in the classwork. You can stop the screen, you have to take the screenshot and you have to write in the classwork. Adi Kavyam, first poetical work, Rachayita, composer, Charitam, life. You can write the biography, the another meaning of a Charitam. Asya, this. Asya is the pronoun, you can in the 9th standard, okay, not now. Okay. Vishayah, theme, you can write the subject. Eshah, this, you know very well. Prasangah, incident. अन्वेषणार्थम फॉर सर्चिंग, प्रति टुवर्ड्स, उड्डयते फ्लाइज, मार्गे ऑन द वे, महासागर ओशन, तस्य इन हिज, तले बॉटम, नाम नेम पर्वत, माउंटन यदा पर्वत माउंटन यदा, वेन गगने इन द स्काय, पश्यति. You know very well the पश्यति, तीतः अन्ति सीतः त मी वह म. The main word of पश्यति is the दृश्य पश्य is the 1 pp. दृश्य पश्य 1 pp is a decline like म्हणजे तीतः अन्ति is a लट्लकार. ओके. देन तदा उद्गच्छति सेम, उद्गच्छति, उद्गच्छतः, उद्गच्छन्ति, केम आउट, बही आउट. देन आयाति, केम क्रमणीय, टू बी क्रॉस्ड, गोइंग टू द दॅट टाइम. अँड दीर्घः लॉंग. ओके. दीर्घाचा मिनिंग काय, लॉंग. नाव वी हॅव टू सी द नेक्स्ट पार्ट. मध्ये इन द मिडल विश्रमार्थम, फॉर रेस्ट. वेन अर्थ इज कमिंग इन द सेंटेन्स द मिनिंग इज देअर फॉर म्हणजे विश्राम करण्यासाठी. इन द मराठी स्थानम अपि, संधी इज देअर स्थानम प्लस अपि नास्ति, संधी इज देअर न प्लस अस्ति. इति मैनाक जानाति. म्हणजे त्यांनी विचार केला की रस्त्यामध्ये मारुतींना जर लंकेमध्ये जायचं असेल तर त्यांना विश्राम करण्यासाठी काहीच स्थान नाही आहे, म्हणजे मध्ये काहीच नाही. जानाति, जानाति इज द नो, न्या 9 उप. ॲक्च्युली वर्ड इज देअर जानाति म्हणजे टू नो. स तस्य सायम कर्तुम इच्छति, स ही तस्य सायम त्याचे सायम म्हणजे ही सायम इज हेल्प, कर्तुम इच्छति. कर्तुम इज द वर्ड इज द तुमंत प्रत्यय. यू हॅव टू स्टडी द कर्मंत प्रत्यय इन द नेक्स्ट इन अ कर्तुम, टू डू म्हणजे करण्यासाठी. इच्छति विश. इच्छति वर्ड इज अ ईश, इच्छ, ईश, इच्छ इज द 6 पप. इच्छति, तीतः अन्ति. ओके. त्याला मारुतीचं साह्य करायचं होतं. अतः मैनाक मारुतीं प्रार्थयते. प्रार्थयते इज द वर्ड आत्मने पद, प्र प्लस अर्थ, प्र प्लस अर्थ, प्रार्थ. प्रार्थयते. ओके. महाकपे. ओके. अलम परिश्रमेण कृपया मम कुटे विश्रामं कुरुत. ओके. देन त्यांनी प्रार्थना केली की ओ महाकपे. ओके. त्यांनी काय सांगितलं, अतः मैनाक मारुतीं प्रार्थयते. मैनाकाने मारुतींना प्रार्थना केली. ओके. अतः मैनाक मारुतीं प्रार्थयते.
महाकपे म्हणजे मैनाकने मारुतीला प्रार्थना केली. महाकपे ओ ग्रेट मंकी अलम परिश्रमेण. अलम means what? Alam means to enough. Whenever alam is coming in the sentence, we have to use तृतीया विभक्ती. परिश्रमेण means तुम्ही खूप परिश्रम करता, खूप तुम्ही एक्झर्शन करा. परिश्रमेण means एक्झर्शन. कृपया मम कुटे विश्रामम करोतु. माझ्या कुटे म्हणजे माझ्या टोकावरती कुठे तर तुम्ही विश्राम करा. विश्राम मीन्स रेस्ट. करोतु इज द वर्ड, इज नॉट टेन्स नाही आहे, लकार नाही आहे. ओके, म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. करोतु इज द वर्ड, इज आज्ञार्थ, आज्ञा दिली किंवा विनंती केली. ओके, इज द विद्यार्थ, आज्ञार्थ प्रत्यय इज देअर. ओके, नेक्स्ट इयर तुम्हाला आहे. किमर्थम मैनाक मारुते सायम उद्युक्त म्हणजे का उद्युक्त का झाला. किमर्थम मैनाकाने मारुतीचं सहाय्य करण्यासाठी का उद्युक्त झाले, ते म्हणजे का ते रेडी झाले. उद्युक्त मीन्स रेडी. अपिसह मारुती आशीर्वचनम इच्छती. त्यांना मारुतीकडनं ब्लेसिंग्स हवे होते का. ओके, दे वॉन्ट टू ब्लेसिंग फ्रॉम मारुती. ही वॉन्ट टू ब्लेसिंग फ्रॉम मारुती. न खलु, नॉट एक्झॅक्टली, नॉट इंडीड. एतत्तु उपकारस्य स्मरणम. हे रिमेंबरिंग ऑफ अ गुड टर्न, हे जे आहे उपकाराचे स्मरण आहे. नंतर एक्झॅक्टली आपल्याला स्टोरी कळते. ओके, तर इन द सेंटेन्स दिस स्थानमपि संधी जर स्थानम प्लस अपि स्थानमपि, देन नासती न प्लस अस्ति संधी इज देअर. ओके, देन सी आता आपण इथपर्यंत बघितलेलं आहे की मध्ये विश्रामार्थम स्थानमपि नास्ति मैनाक जानाति तस्य सायं कर्तुम इच्छति. आता मैनाक मारुतीं प्रार्थयते. महाकपे ओ ग्रेट मंकी अलम परिश्रमेण कृपया मम कृते विश्रामम करोतु. ओके, म्हणजे माझ्या ह्याच्यावरही तुम्ही विश्राम करा. मग मारुतीच्या तर किमर्थम मैनाक मारुते सायम उद्युक्त म्हणजे विचारता की का मैनाकचं सहाय्यक, मैनाक जो आहे मारुतीची सहाय्य करतो आहे, त्याला मारुतीकडनं ब्लेसिंग हवे होते की नाही. एतत्तु उपकारस्य स्मरणम, हे उपकाराचे स्मरण आहे. अंडरस्टँड. नाउ यू हॅव टू सी शब्दार्थ. यू हॅव टू राईट इन द क्लास वर्क. मध्ये इन बिटवीन विश्रामार्थम फॉर रेस्ट, स्थानमपि प्लेस ऑल्सो. संधी इज देअर. अपि मीन्स ऑल्सो. जानाति टू नो. सायम हेल्प. कर्तुम टू डू. इच्छति टू विश. अतः हेन्स. प्रार्थयेत प्रेस. महाकपे ग्रेट मंकी अलम इनफ. परिश्रमेण एक्झर्शन. कृपया प्लीज. कुटे अनपिक म्हणजे टोकावर. विश्रामम रेस्ट. किमर्थम फॉर व्हॉट फार म्हणजे वाय. उद्युक्त रेडी. ओके, आशीर्वचनम ब्लेसिंग. इच्छति विश. खलु इंडीड. एतत् दिस टू बट. उपकारस्य गुड टर्न अँड स्मरणम रिमेंबरन्स. नाउ आफ्टर दिस वी विल कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट टाइम. तर वी हॅव टू सी द अंतर्गत मूल्यमापन. अभी आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की 2 टॉपिक्स आहेत. एक आहे ॲक्टिव्हिटी अँड सेकंड आहे प्रोजेक्ट. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. विविध संस्थानां बोधवाक्यानां संग्रह करतो. विविध वेरियस इन्स्टिट्यूशनचे बोधवाक्य मीन्स मोटो यू हॅव टू कलेक्ट अँड राईट इन. यू कॅन इफ यू पॉसिबल यू कॅन स्टिक द पिक्चर अँड राईट इट. लाईक दॅट LICचं आहे योगक्षेमम वहाम्यहम. अँड देन महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय. देन अवर स्कूल इज अ योग कर्मसु कौशलम. तर विविध संस्थांचे बोधवाक्य मीन्स मोटो यू कॅन कलेक्ट ॲट एअरफोर्सचं शमनो वरुणः. देन कोटाचं सत्यमेव जयते. ओके, यू कॅन कलेक्ट द लाईक दॅट ॲटलीस्ट 10 इन्स्टिट्यूशन अँड यू हॅव टू राईट इन द पेपर. देन सेकंड इज अ प्रोजेक्ट. लट लकारस्य पंचदश वाक्याने करूत. एनी 2 धातू यू कॅन टेक एनी 2 धातू and you have to make 15 sentence of each dhatu means 30 sentence. ओके, मीन्स या ॲक्टिव्हिटी आणि प्रोजेक्ट बनवायचं दोघांची एकच PDF बनवायची आणि यू हॅव टू अपलोड बिफॉर 26/2/2020 बिफोर 8 PM इन द PDF फॉर्मॅट. 26 तारखेच्या तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके, फॉर द पंचदश वाक्यानी यू कॅन सी दिस स्लाईड. ही स्लाईड तुम्ही थांबून स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता की अशा प्रकारे तुम्ही पंचदश वाक्याने करू शकता. दिस इज द परस्मैपदी वाक्य खादती अँड दिस इज द आत्मनेपदी. इट्स ऑलरेडी नियर टेक्स्टबुक. मी तुम्हाला ऑनलाईन सेशनमध्ये सांगितलेलं आहे. असेच 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15 असे तुम्ही 15-15 वाक्य बनवायची. ओके. खादतीच्या दुसरं तुम्ही काहीतरी घेऊ शकता. गच्छती, पठती, भाषतेचे जे बोधते, ओके, किंवा कथयते, तुम्ही काही घेऊ शकता. अंडरस्टँड. तर यू हॅव टू लाईक दॅट सह बालक, तौ बालक, ते बालका, एकवचन, द्विवचन, बहुवचन. इन द प्लेस ऑफ बालक यू कॅन यूज पुरुष, इन द प्लेस ऑफ कन्या यू कॅन यूज महिला. ओके, यू कॅन छात्रा. ओके, अपत्य you can't change. Okay, so you can, if you don't want to write the apatyam, you can write te tani. Okay, tvam yuvam yuyam you have to write, and aham avam vayam. ओके, अशा प्रकारे मी प्रोजेक्ट आणि ॲक्टिव्हिटी ऑन द टाईम सबमिट करायचे. ओके, तर आजचं मंडे आहे, तर तुम्ही 26 तारखेपर्यंत सबमिट करायचं आहे. ओके, तर पुढच्या वेळी आपण नक्की भेटू नवीन पुढचा पाठ घेऊन आणि क्वेश्चन आन्सर घेऊन. ओके, धन्यवाद. पुनर्मिलामः.